निसर्ग सौंदर्याने नटलेला जिल्हा आहे। या ठिकाणी दररोज अनेक पर्यटक पर्यटनांना भेट देत असतात। तसेच सध्या उन्हाळा सुरू असल्याने गर्मीने सर्वजण हैराण झाले आहेत। त्यामुळे प्रत्येक जण पोहण्यासाठी व पाण्याचा आनंद लुटण्यासाठी नदी, बंधारे, समुद्रकिनारे, रिसॉर्ट या ठिकाणी गर्दी करताना आपल्याला बघायला मिळतात। आताच महिनाभरापूर्वी पाण्याचा आनंद लुटण्यासाठी गेलेल्या 2 तरुणांचा बुडून मृत्यू झाला होता। तसेच कासा येथील प्रसिद्ध भीमबांध या ठिकाणी सुद्धा पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने एका महिलेचा मृत्यू झाला होता। तर या घटना ताज्या असतानाच काल 11 मेला पाण्याचा अंदाज न आल्याने 21 वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू झाला आहे। ढेकाले येथील वांद्रे धरणामध्ये 21 वर्षीय आदित्य राजकुमार खैरे या तरुणाचा बुडून मृत्यू झाला आहे। 11 मेला सुट्टीचा दिवस असल्यामुळे, रविवार असल्यामुळे पोहण्यासाठी ढेकाले येथील वांद्रे धरणामध्ये नालासोपारा येथील काही तरुण फिरण्यासाठी आले होते। फिरून झाल्यावर ते धरणाच्या पाण्यात आंघोळ करायला व पाण्याचा आनंद लुटत असताना आदित्य खैरे याला पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तो बुडू लागला। पण त्याच्यासोबत त्याचे मित्र सुद्धा आले होते। त्यांनाही समजतात त्यांनी आरडाओरड करायला सुरुवात केली। घटनेची माहिती मिळताच आजूबाजूचे ग्रामस्थ तात्काळ घटनास्थळी दाखल झाले। काल दुपारी 12च्या सुमारास ही घटना घडली होती। त्यानंतर या घटनेची माहिती मनोर पोलीस स्टेशनला मिळताच घटनास्थळी मनोर पोलीस दाखल झाले। त्यानंतर काल दुपारी 1:30च्या सुमारास आदित्य खैरे याचा मृतदेह मिळाला। त्यानंतर त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी मनोर येथील ग्रामीण रुग्णालयात आणला होता। आदित्य राजकुमार खैरे हा नालासोपारा येथील दिलकश बिल्डिंग बी 102 वसई विरार महानगरपालिकेच्या ऑफिसच्या बाजूला निले मोरे येथे राहत होता। तसेच त्याच्यासोबत त्याचे मित्र सुद्धा या ठिकाणी फिरण्यासाठी आले होते। आपल्या डोळ्यासमोरच आपल्या मित्राचा मृत्यू झाल्याने या घटनेमुळे मित्र परिवारामध्ये तसेच फक्त 21 वर्षामध्येच आपल्याला आपला मुलगा सोडून गेल्यामुळे आदित्य खैरे यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। वांद्रे धरणामध्ये ह्याच्या अगोदर सुद्धा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत। तसेच पालघर जिल्ह्याच्या अनेक पर्यटन स्थळी पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून मृत्यू झाल्याच्या कित्येक घटना घडल्या आहेत। आपण पर्यटन स्थळी गेल्यावरती त्या ठिकाणी सूचना फलक लावलेले असतात, तरी सुद्धा आपण त्या सूचना वाचून त्या सूचनांकडे दुर्लक्ष करतो आणि त्यानंतर अशा दुर्दैवी घटना घडत असतात। आता पावसाळा सुरू होईल आणि पालघर जिल्ह्यामध्ये अनेक धबधबे आहेत, त्या ठिकाणी पर्यटन स्थळांना भेट देत असतात। दरवर्षी शासन या ठिकाणी काळजी घेण्याचे आवाहन करत असतात की ह्या ठिकाणी जात असताना सूचनांचे पालन करावे, पण या सूचनांकडे दुर्लक्ष करून पर्यटक जीव धोक्यात घालत असतात आणि कधी कधी अशी दुर्दैवी घटना घडत असते। म्हणून आपण पर्यटन स्थळी जात असताना आपण आपली स्वतःची आणि आपल्या परिवाराची काळजी घेणे गरजेचे आहे।